एव्हरीवन, येस. तर आता वाजले आहेत सकाळीचे 12:30. घरचे सगळे कामं झाले आणि आज खूप आराम होता बिकॉज मम्मी आली होती काल आणि ती आली होती 3-4 डेजसाठी स्टे होता तिचा. पण अनफॉर्च्युनेटली ते झालं प्लॅनमध्ये ट्विस्ट आला. मम्मीच आली ऋषुताईकडे बिकॉज विकाचा बर्थडे आहे आणि बरेच असे कामं आहेत. ती कालच जस्ट अंदमानवरून आली तर तिचं बऱ्याच गोष्टी झाल्या नाही आहे म्हणून मग मम्मा आता तिकडे जाणार आहे आणि मी जियानाला घेऊन जियानाला आम्ही ऑन द वे स्कूलमधनं पिक करू आणि आम्ही जाऊ ऋषुताईकडे आणि बघू आज दिवसभरात काय होते. जेव्हा ॲज अ फॅमिली आपण सगळे भेटतो ना, मी व्लॉगिंगच विसरून जाते, मी शूट करायला क्लिप्स घ्यायलाच विसरून जाते. एवढं बोलण्याच्या नादात असतो आम्ही, लेकरं खेळण्याच्या आणि आम्ही बोलण्याच्या की सगळं विसरून जाते. पण मी आज प्रयत्न करेल की थोडेफार तरी मी ग्लिम्स आजचे घेईल आणि तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करेल. चला आता मग आज दिवसभरात काय होणार हे तुम्हाला माहिती पडेलच. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. प्रणव राहणार आहे घरी ऑफिस करत. बरं नाही मला आज पण मला बरं नाही आहे, थंडी लागून ताप. चलो बाय बाय. आताच थोड्या वेळापूर्वी मी ऋषुताईकडनं आली आणि घरचं आवरलं, रेडी झाली बिकॉज आम्हाला जायचं आहे बाहेर. त्याच्या आधी एक बड्डे पार्टी आहे, मला जियानला तिथे घेऊन जायचं आहे. जियानासुद्धा रेडी झालेली आहे. माहिती नाही काय झालं, फक्त रडत आहे. चला आम्ही जातो सगळ्यात आधी बड्डे पार्टीला. जियानाला इन्व्हिटेशन आहे, जियानाला घेऊन जाते. त्यात तोपर्यंत तेवढ्याच वेळात प्रणवसुद्धा घरी रेडी होईल आणि मग आम्ही 15 मिनिट्समध्ये निघू बाहेर. कोण सोबत जाते आणि कुठे जाते हे थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. बड्डे तीच घ्यायला आली जियानाला. चल मी घेऊन चालते. चल ना मग चल ना. शेजारचेच लोक पहिले येतात. चल ना का. यू हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर आरू, हॅपी बर्थडे टू यू. बड्डे झालाय, प्रणव सुद्धा रेडी झाले आहेत. आम्ही निघतो आता बाहेर. आमच्या बरोबर कोण येणार आहे हे पण आम्ही तुम्हाला दाखवतो. चला तर आम्ही सगळे चालू आहे लग्नाला आणि आमचे पोरं सुद्धा. हो ना ग, काय आज जियानाला माहिती ना काय झालंय. चला तू विकले आणि मला भेटलीच नाही. मला भेटलीच नाही. गाडीमध्येच राहते. झोपू नये. तिची गाडी आणली आहे. गाडी कसं राहते हळूहळू. अरे काय झालं काका.
एवढंच आता आहे हो तू. अरे बुक एक घ्यायचा आहे, काही लग्न एक नाही लावायचं आहे. आपल्या लग्नाचा वेळ आठवते. लेके तो आइए इनको. एकदा खाली असं सारखं करण्यापेक्षा आहे फ्रायडे. प्रणव गेला आहे ऑफिसला, जियाना गेली आहे स्कूलला आणि आता वाजले 12:30. जियानाला घ्यायला जायचं आहे लगेच 5 मिनिटात आणि जियाना सकाळी गेली स्कूलला आणि तिथून मला असं वाटलं माझे भरपूर असे कामं होतील ॲज युजल. आणि हे प्रत्येक मॉम रिलेट करू शकेल माझ्याबरोबर. जेव्हा लेकरं झोपतात ना तेव्हा आपल्याला कामं सुचतात आणि जेव्हा आता तसं सेम होतं, जेव्हा ती स्कूलला जाते ना तेव्हा माझे कामं होतच नाही. पण बऱ्यापैकी कामं झाले पण आहे आणि नाही पण झाले, दोन्हीही आहे. आणि कामं कधी संपतसुद्धा नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. लिये जियानाला पिक करेल, मग जाईल रोशुताईकडे, बिकॉज आता विहिकाचा बर्थडे खूप जवळ येतो आहे आणि भरपूर प्लॅनिंग्स आहे, भरपूर शॉपिंग करायची आहे. तर जियानाचा ड्रेस तर मी जाऊन प्रणव आणि मी आम्ही घेतलेला आहे. प्रणवचं पण फायनल झालं आहे, माझं पण फायनल झालं आहे. पण बऱ्याच गोष्टी आहे ज्या बड्डेच्या गोष्टी झालेल्या नाही आहेत, म्हणजे बड्डेचं प्रिपरेशन झालं नाही आहे. बिकॉज बड्डे ब्रिंगिंग आणि बड्डे ह्या दोन्ही गोष्टींचे प्लॅनिंग्स वेगळ्या वेगळ्या आहेत. तर हे काय ते सगळ्या गोष्टी काय आहे हे थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल. तुमच्याबरोबर मी सगळे व्लॉग्स आणि सगळे विथ डिटेल सगळ्या गोष्टी शेअर करेल. तर आता मी जाते रोशुताईकडे, मग तिथनं आम्ही जाऊ, मी जेवण करेल. स्वयंपाक मी काही बनवला नव्हता, फक्त प्रणवचा टिफिन बनवून दिला होता आणि जियानाचा टिफिन मी माझं नव्हतं बनवलं. मम्मीला सांगितलं होतं मम्मी जेव्हा नागपूरला आहे रोशुताईकडे मग का ना होतं बरं. जेव्हा ती इथे राहिली ना मला असं होतं आहे ना मम्मी होईल ना. तर मी माझा स्वयंपाक काही बनवला नाही आहे. मी आता रोशुताईकडे जाईल, जेवण करेल. मम्मीने स्वयंपाक बनवून तिचा रेडी आहे. तर जियानासुद्धा तिथे जेवण करेल आणि दिवसभर जियाना विहिका दोघीजण खेळ आणि मम्मी त्यांना बघेल. मी आणि रोशुताई आम्ही जाऊ पुढे इतवारीमध्ये शॉपिंग करायला. 1-2 कमेंटसुद्धा आलेले आहेत, 1-2 कमेंटसुद्धा आले जियानाच्या स्कूल रिलेटेड. तर येस, आम्ही फॉर्म फिल केलेला आहे. लिस्ट 13 तारखेला लागणार आहे, 13 डिसेंबरला. तर प्रोसिजर अशी आहे की त्या लिस्टमध्ये जियानाचं नाव राहील, तर मग इंटरव्ह्यू प्रोसिजर आणि म्हणजे आमचं आणि तिचं इंटरव्ह्यू प्रोसिजर होईल आणि मग ॲडमिशन प्रोसिजर राहील तिथून पुढे. तर ती कशी राहील हे जसं जसं त्या स्टेप्स येतील तसं तसं मी तुमच्या सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शेअर करेल. बिकॉज मी जसं तुम्हाला मागेही बोलली होती, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नवीन आहेत. तर मलाही असंच काही एक्सपिरियन्स नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा. पण ओव्हरऑल जी स्कूल आम्ही फायनल केली आहे ती स्कूल तर आम्हाला बरी वाटली आहे आणि आम्हाला ना जास्त लांब नव्हती पाहिजे स्कूल. मेन
कन्सर्न झियानाचा म्हणजे मला तोच होता की मला झियानाची स्कूल जास्त लांब नव्हती हवी, जेणेकरून ती जेव्हा जाईल तर मला ते खूप धाकधूक राहील की ती व्हॅननी स्कूल बसनी जात आहे, तर मग ती येतपर्यंत मला बिलकुल मग मी जवळ केला, मी जाईल आणि मी सोडेल आणि मी तिला घेऊनसुद्धा येईल. तर चला, आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे जिममधनं येते आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो. तर 2 व्हीलरवर होतो. प्रणवनी पेमेंट करायसाठीच फक्त 2 मिनटासाठी म्हणजे त्यांनी त्याचा दुपट्टा काढला. तेवढ्याच वेळात एक मुलगी आम्हाला क्रॉस झाली आणि ती धावत आम्हाला भेटायला सुद्धा आली. तर तिचं नाव होतं प्रणिता. आणि जर तू हा व्लॉग बघत असेल तर थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुला भेटून. ती आमच्या एरियामध्ये नाही राहत, पण ती ह्या एरियामध्ये आली होती आणि ती तोच विचार करत होती की मला दीपाली आणि प्रणव दोघेही जण दिसले पाहिजे. तुला भेटून खूप छान वाटलं. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे फोनसुद्धा तेव्हा नव्हता शूट करायला, पण तिला आमच्या घरचं सगळं माहीत होतं. आई बाबा, झियाना, सगळ्या गोष्टी तिला माहिती होती आणि प्रत्येक व्लॉग्समधलं तिला माहिती होतं. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा असं कोणी भेटतं. असे बरेच मेसेजेससुद्धा आले की आम्हाला तू इथे दिसली होती, तिथे दिसली होती. पण कोणी असतात की शाय असते पर्सनॅलिटी, भेटायला नाही येत, फक्त बोलतात. एक जणीने तर मला चक्क फोटो पाठवली होती की मला तू इथे स्पॉट झाली होती. पण काल मला तिचं खूप छान वाटलं. ती भेटायला आली आणि ती इतका तिच्यामध्ये आतुरता होती ना भेटायची, बोलायची. तिला झियानाला सुद्धा भेटायचं होतं पण ते नाही झालं. पण नेक्स्ट टाईम आपण नक्की भेटू, तेव्हा झियानासुद्धा बरोबर राहील आणि तू तिच्याशी भेटशील. फॅमिली ग्रो होते आणि एक्सटेंड होते. आता आधी असं होतं की माझं जग म्हणजे प्रणव, मी आणि झियाना आणि एक्सटेंडेड फॅमिली, मम्मी पप्पा आणि इकडे आई बाबा, हे माझं जग होतं. पण आता तसं नाही राहिलं आहे. यूट्यूबमुळे बरेच लोक नवीन कनेक्ट होते आणि बरेच लोक म्हणजे इंटरॅक्शन वाढलं आहे लोकांबरोबर, तर ते खरंच खूप छान वाटतं. तू पण मला काल तेच बोलली होती की वी आर युअर एक्सटेंडेड फॅमिली, वर्ल्ड फ्लो फॅमिली. तर फॅमिली, आम्ही तुझी फॅमिलीच आहोत. चला, मी आता जाते झियानाला घ्यायला आणि मग पुढचं काय होईल सगळं मी तुम्हाला दाखवेल. तू सांग कुठे चाललं? मॉल. बघा आजकालची जनरेशन, मॉल, शॉपिंग, आणखी काय हॉटेल असं सांगतात. मॉल नाही चाललो आपण, विकाकडे चाललो. आजीच आहे आजी. हो येस. तू टिफिन फिनिश केला? टिफिन फिनिश केला पूर्ण? मी डोसा दिलाच नव्हता टिफिन मध्ये, मग डोसा कोणाचा खाल्ला? चल बदमाश. कमी झाले वाटते तुझे टॉय आहे ना आता? काय पाहिजे? हे पाहिजे. विकाजवळ इतके टॉय आहेत. जरा तुटलंय पण ते. हो ना ग. मग दुसरं काही देऊ? काय देऊ? आता बरेच ज्या गोष्टी होत्या, पप्पांचा ड्रेस जो महत्त्वाचा होता तो स्टिच करायला टाकला, ब्लेझर. इथे पॅकिंगसाठी जे सामान लागत होतं, बॅग्स, पॅकिंग पेपर, ते सगळं घेऊन घेतलं आणि रिटर्न गिफ्टसुद्धा घेतले. तर रिटर्न गिफ्ट्स खूप युनिक घेतले आहेत. मी बड्डे झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल आणि त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा आयडिया येईल की काय आपण गिफ्ट देऊ शकतो रिटर्न गिफ्टमध्ये. तर आम्ही भांडणच्या शॉपमधनं सगळे रिटर्न गिफ्ट्स घेतले आहेत. ते एक्झॅक्टली काय आहे हे मी नक्की बर्थडे झाला की तुमच्याबरोबर शेअर करेल. आता असा होता आजचा दिवस. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.